दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू IPL 2025चा नवा विजेता विराट कोहली आणि RCB चाहत्यांचं 18 वर्षांचं स्वप्न साकार। बंगळुरूकडून पंजाबचा पराभव, विजेतेपदावर पहिल्यांदाच नाव कोरलं। ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानची 20 नाही 28 ठिकाणं उद्ध्वस्त। पाकिस्तानच्याच अंतर्गत अहवालात कबुली। ABP माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी। पेशावरपर्यंत शिरून भारतानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं। नरेंद्र यांनी सरेंडर केलं। ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधींची मोदींवर खोचक टीका। राहुल गांधी चीन आणि पाकिस्तानचे पेड एजंट आहेत का? भाजपकडून टीकास्त्र। भिवंडीमध्ये शरीयत-ए-अल-शाम नावाचं छुपं मॉडेल। इस्लामिक राज्य घोषित करून 15 तरुणांना मंत्र्यांसारखे अधिकार। देशविरोधी कारवायांसाठी मुस्लिम तरुणांना प्रभावित करण्याचा प्रयत्न। जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढण्यासाठी विशेष उपक्रम। कुटुंबाची घरपट्टी आणि नळपट्टी माफ करण्याचा शिर्डीच्या गणोरे आणि कोल्हापुरातील प्रयाग चिखली गावचा निर्णय। मराठीचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न। मनसेसोबतच्या युतीसंदर्भात आदित्य ठाकरेंकडून सूचक वक्तव्य। महाराष्ट्र हितासाठी कोणताही पक्ष कोणत्याही नेत्यासोबत एकत्र येण्यास तयार। मनसेकडून प्रतिसाद मिळणार का याची प्रतीक्षा। सोलापूरच्या चिंचोळीत गर्भवतीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला। सासरच्यांनी हत्या केल्याचा महिलेच्या कुटुंबियांचा आरोप। आशाराणी भोसलेच्या मृत्यूनं खळबळ। महाराष्ट्रात आणखी 4 कोरोना बाधितांचा मृत्यू। नव्या साथीत आतापर्यंत 14 जण दगावले। राज्यभरात 86 नवे रुग्ण, सर्वाधिक मुंबईत। इंडिया आघाडीच्या बैठकीत शरद पवारांच्या पक्षाकडून कोणाचीही उपस्थिती नाही। पवारांनी इंडिया आघाडीची साथ सोडल्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रचार सुरू। अयोध्येतील राम मंदिरात दरबाराच्या अभिषेक विधीचा आजचा दुसरा दिवस। मंदिर परिसरात मूर्तींना शहर भ्रमणासाठी नेणार। अयोध्येत भाविकांची गर्दी।